आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बायकांची तपासणी। नाशिकमध्ये दाखल होता शिंदेंच्या बायकांची तपासणी। शिंदेंच्या बायकांबाबत राऊतांनी केले होते गंभीर आरोप। केंद्रात कृषी मंत्री असताना मोदींना खूप मदत केली। मोदींना इस्रायलमध्ये घेऊन गेलो, शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली। मोदी राजकारणासाठी आता माझ्यावर आरोप करतायत। शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शोचं आयोजन हे शहाणपणाचं लक्षण नाही। मोदींच्या रोड शोवरून पवारांची टीका, तर मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागात। मोदींचं लक्ष फक्त एका वर्गावर, पवारांचं वक्तव्य। मोदींसाठी मुंबईचे रस्ते, ट्रेन, मेट्रो बंद केली। मुंबईच्या नागरिकांचे हाल झाले। निवडणूक आयोग कुठे आहे? राऊतांचा मोदींच्या मुंबईतल्या रोड शोवर हल्लाबोल। लाचारीच्या मर्यादाही या लोकांनी सोडल्या। मोदींना जिरेटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा। मुंबई शिवाजी पार्कमध्ये उद्या नरेंद्र मोदींची सभा। राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर। राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणामध्ये काय योगदान हे माहिती नाही। नाशिक राज ठाकरेंचा स्ट्रॉंग बेस होता, पण ते आता नाशकातही दिसत नाहीत। राज ठाकरेंवर पवारांची खोचक टीका। मी विलिनीकरणाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोललो नाही। ठाकरेंची शिवसेना हा मोठा पक्ष। विलिनीकरणाबाबत पवारांचं स्पष्टीकरण। पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा, तर मोदींनी चोरांना मदत करून आमचा पक्ष फोडला, राऊतांचा टोला। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार। अनेक जण संपर्कात, आमदार, नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार। भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा। वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे अपयश झाकण्यासाठी वोट जिहाद सारख्या टीका। अरविंद सावंत यांचा भाजपवर पलटवार। शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान मोदींच्या भेटीचं निमंत्रण होतं। गिरीश महाजनांनी दिलं होतं भेटीचं निमंत्रण, तर मतदारसंघामध्ये फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकलो नाही। शांतिगिरी महाराजांकडून करण्यात आलं स्पष्टीकरण। शांतिगिरी महाराजांनी नाशिकमध्ये काढली सायकल रॅली। रॅलीमध्ये महाराजांनी स्वतः चालवली सायकल। नाशिकमध्ये प्रचाराचे शेवटचे 2 दिवस बाकी। तुतारीला जास्त मतदान झाल्यानं नीरा उजव्या कालव्याचं पाणी बंद केलं। मोहिते पाटलांना मतदान केल्यानं म्हैसाळ योजनेचं पाणी बंद। शेकापचे नेते बाबासाहेब देशमुखांचा गंभीर आरोप। बीडमधील नारायणगडावर 8 जूनला होणारी मनोज जरांगेंची सभा रद्द। भीषण दुष्काळामुळे सभा रद्द। पुढील बैठकीमध्ये सभेची तारीख निश्चित होणार। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनास्थळी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी। बचाव कार्य पूर्ण झालं असून ढिगारा हटवण्याचं काम सुरू। भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईसाठी मोहीम सुरू, तर दुर्घटनास्थळावरील पेट्रोल पंप चालवण्याच्या परवान्यासंदर्भात तपासणी होणार। बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये। राजन विचारांसाठी ठाकरेंची ठाणे शहरामध्ये सभा। कल्याणमध्ये माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज रोड शो। संध्याकाळी 5 वाजता रोड शो कसं करत शक्तीप्रदर्शन केले जाणार। मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढणाऱ्यांना दहशतवाद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएपीए कायद्यामध्ये आत टाकणार। आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना थेट इशारा। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आज सभांचा धडाका। दुपारी 2:30 वाजता मनमाडमध्ये जाहीर सभा, तर संध्याकाळी मुंबईमध्ये 2 ठिकाणी मुलुंड आणि कुर्ल्यामध्ये प्रचार सभांचं आयोजन। दामोदर नाट्यगृहासाठी प्रशांत दामलेंचा कलाकारांचा उपोषणाचा इशारा। दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद। नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी। राज्यात उद्यापासून जुन्या नियमानुसार आरटीईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार। 9138 खासगी शाळांमध्ये 1,02,434 जागांवर प्रवेश प्रक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध दर वाढीसाठी शेतकरी आक्रमक। आडगाव बुद्रुकच्या शेतकऱ्यांचं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन। दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी। पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजिनी सांप्रदायिक फळाचा वाद न्यायालयामध्ये जाणार। धोंडोपंत दादा भजिनी सांप्रदायिक फळामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार। नारायण सुरवसेंचा आरोप। धोंडोपंत दादा भजिनी फळ सुरवसेंविरोधात गुन्हा दाखल करणार। मान्सूनपूर्व पावसानंतर तापमान वाढल्यानं मुंबईकर हैराण। 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जागतिक डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपूरमध्ये मलेरिया विभागाच्या वतीनं जनजागृती रॅली। रॅलीच्या माध्यमातून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची माहिती। पोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंगचा दुसरा गर्डर पूर्ण। मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसाट होणार। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या वांगी गावाचे ग्रामदैवत वीर महादेवाच्या यात्रेला सुरुवात। पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या तापमानामध्ये मोठी वाढ। मान्सूनपूर्व पावसानंतर जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ।
दौंडमध्ये आजपासून शनिवारपर्यंत पाणी पुरवठा बंद. जुन्या मुख्य जलवाहिनीची डागडुजी सुरू. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागील चोर बावडीला दुष्काळाच्या झळा. यादवकालीन विहीरही यंदा आटली. भुसावळच्या हातनूर धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 40% पाणीसाठा कमी. काही भागामध्ये पाणी टंचाईचं संकट. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिमच्या जवळका रेल्वे गावाजवळून जाणाऱ्या काटेपूर्णा नदीचं पात्र आटलं. नदीतील पाणी आटल्यानं जलस्रोतांची पातळी सुद्धा घटली. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. धरण साखळीमध्ये पाऊस कमी झाल्यानं पाण्याची तीव्र टंचाई. शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा. परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित. रामपुरीमधील मोटारीमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम. उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सोडलेलं पाणी 5 दिवसांनी पंढरपूरमध्ये पोहोचलं. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोलाकरांना दिलासा. सोलापूरमध्ये नद्यांनी तळ गाठल्यानं पाण्याचा तुटवडा. 137 गावांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण. मावळच्या पवना धरणामध्ये केवळ 28.93% पाणीसाठा शिल्लक. पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामधल्या दिवाणमळा परिसरामध्ये पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पावसाचा अंदाज. तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता. अमरावतीच्या 14 तालुक्यामधल्या 482 गावांना पुराचा धोका. पुराचा फटका गावांना बसू नये यासाठी प्रशासन सज्ज. रत्नागिरीमध्ये पावसामुळे केळी बागांचं नुकसान. शेतकरी संतोष शिंदेची जवळपास 8 लाखांची केळी खराब. ऐन उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले. गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं. वांगी, शेवगा 120 रुपये किलो. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट. संभाजीनगरच्या खोजेवाडी गावांमध्ये चारा छावणी सुरू. चारा पाणी उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना चारा छावणीचा आधार. नांदेडच्या लालवंडी गावामध्ये भंडाऱ्याच्या जेवणातून 55 जणांना विषबाधा. विषबाधा झालेल्या 55 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धाराशिवच्या 299 शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला. 98 शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं.